ग्रेट अँड सुपर ऑसम एव्हरीवन. सो आज आपल्या सोबत आहे शशी सर, ज्यांच्या सोबत मी पॉडकास्ट ठेवलेला आहे आणि आज ते त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल कशा प्रकारे ते डिजिटल बिझनेस करतायत, कशा प्रकारे ते ग्रो होत आहे लाईफमध्ये, तर ते सगळं तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्यावरनं तुम्हाला सुद्धा खूप सारे इन्साइट्स भेटणार आहेत. तर आज आपण भेटूयात त्यांना. सो यस, स्वागत आहे शशी सर तुमचं या VRG पॉडकास्ट मध्ये. वेलकम टू दिस. धन्यवाद सर. तुम्ही मला ह्या पॉडकास्टमध्ये एक संधी दिली आणि आपण नक्कीच चर्चा करू. ह्या गोष्टीवर मला बऱ्याच दिवसापासून बोलायचं आहे, पण चला आज योगायोग आला तर आपण बोलूनच घेऊ. नक्कीच नक्कीच. सर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काय करता, काय नाही, स्वतःबद्दल थोडं सांगा, तुमच्या बिझनेस बद्दल सांगा. मी शशी पाटील. एक मागील 2006 पासून मी पुण्याला आलेला आहे. माझं वैयक्तिक शिक्षण जर बघितलं तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हे जे रिरायटेबल बुक आहे हे काय असतं, काय आहे रिरायटेबल बुक जे तुम्ही बिझनेस करताय? काय होते सर, आपले जे लहान मुलं असतात, जे आत्तापर्यंत समजा आपण बघितलं तर एक लहान मुलांना ए पासून झेड पर्यंत लिहायला कमीत कमी 26 वह्या लागतात. एका अक्षराला एक वही जर खर्च केली बरोबर. तर ते वेस्टेज होते पेपर आणि निसर्गाचं, पर्यावरणाचं पण नुकसान होते. तर हे गोष्ट माझ्या एक क्लिक झाली मला की चला काहीतरी आपण याच्यावर करायला पाहिजे. तर मी 2010लाच या विषयावर थोडासा विचार केला आणि सेव्ह पेपर सेव्ह नेचर हा कन्सेप्ट मी हाताशी घेतला. हे आता माझ्याकडे अशा वह्या आहेत. माझं ज्ञानगौरी पब्लिकेशन हे माझं कंपनी फर्म आहे आणि ह्या ज्या वह्या आहेत ह्या वह्या आमच्या अशा आहेत की ज्याला तुम्ही मल्टिपल टाईम लिहू शकता. स्केच पेननं लिहायचं, जेल पेननं लिहायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वेट क्लॉथनी त्याला क्लीन करू शकता. म्हणजे माझा जो उद्देश होता पेपर वाचवणे आणि मुलाचं हँडरायटिंग पण चांगलं आलं पाहिजे, कारण लहान मुलं जे असतात, छोटे छोटे मुलं, त्यांना वारंवार लिहावं लागते. बरोबर. लिहिल्याशिवाय तर अक्षर सुधारणार नाही. तर ते वारंवार लिहिण्यासाठी त्यांना मग अशी कोणती वही असेल की जी लिहायचे वारंवार आणि खराब पण नाही झाली पाहिजे. येस. आणि फायनान्स आणि स्टॉक मार्केटमध्ये तुमचा जो इंटरेस्ट आहे तो कसा डेव्हलप झाला? खरं पाहिलं तर माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन मी MA इकॉनॉमिक्स आहे, MA पॉलिटिकल सायन्स आहे. 2003ला मी एक PSI म्हणून सिलेक्शन झालं होतं माझं CISFमध्ये. देन 2009मध्ये येरवड्याला एक आपली जेलरची एक्झाम सुद्धा मी फिजिकल देऊन आलेला आहे. परंतु झालं काय, माझं ते वाचन शिक्षण, मला पहिल्यापासून असं आहे की शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, 10वी 12वी किंवा इंजिनिअरिंग हे नाही समजत. लगातार काहीतरी शिकत राहणे. माझ्याकडे येण्याआधी तुमची इन्व्हेस्टिंग आणि फायनान्स सिच्युएशन कशी होती? तसं बघितलं तर एवढी काही खास नव्हती, जेमतेम होती. तसं मी 2010 पासनं एक प्रत्येक व्यक्ती, माझ्याकडं एक 9 लोकांची लायबिलिटी आहे. ओके. प्रत्येकाचे मी एक 5,000 रुपये 2010लाच मी त्यांच्या SIP करायचो. परंतु झालं काय, एक असे कन्सिस्टन्सी आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ह्या मागे पडल्या कुठेतरी. पण आता तुमच्यासोबत जे 2 वर्षापूर्वी जेव्हापासून तुमच्याशी संबंध म्हणजे तुमच्याशी संपर्क झाला आहे तेव्हापासून आता असं ठरवलेलं आहे की हे जे आहे गुंतवणूक ही लॉंग टर्मसाठी, आता पुन्हा बघणे नाही त्याच्यात. राईट. तरी तुम्हाला असे स्पेसिफिक काय व्हॅल्यू भेटली माझ्याकडे आल्यानंतर, की तुम्हाला असं वाटलं की हा माझा तो पॉईंट होता जिथे मला असं वाटत होतं की मला गरज आहे आणि तो पॉईंट तुम्हाला माझ्याकडनं भेटलाय? खरंच सांगितलं तर सर, म्हणजे तुम्ही जे शिकवता, जे आपलं शेअर मार्केटमध्ये शिकायला मी खूप दिवसापासनं बरेच शिक्षकाला मी ऑनलाईन फॉलो करत होतो. म्हणजे एक व्हिडिओ बघणे यूट्यूबला हे ते. परंतु मग तुमचं जेव्हा मी पहिला क्लास बघितला आणि ऐकला तेव्हा म्हटलं अरे यस, आता माझं जे काय असेल ते टार्गेट पूर्ण होणार. का तर तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे, तुमच्याजवळ जे आहेत ते पेशन्स, तुम्ही कितीही वारंवार विचारलं, जोपर्यंत शेवटच्या माणसाला काही म्हणजे कळत नाही तोपर्यंत तुम्ही शिकवता आणि तुमचं पेशन्स न हरवता तुम्ही स्मार्टपणे एकदम शांत आणि चित्तानं त्याला समाधान होईपर्यंत उत्तर देतात. त्याच्यामुळं मला तुम्ही
तेव्हाच क्लिक झालं की चला आता लोक जे दिवस गेले मागचे ते ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण येणाऱ्या 10 वर्षात 12 वर्षात नक्कीच मोठे मोठे जे गोल आहेत ते अचीव करू शकू आपण. नक्कीच सर. डिजिटल स्किल आणि फायनान्शियल नॉलेज हे म्हणजे याचं कॉम्बिनेशन का बरं महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? आजकालच्या जमान्यात सर की तुम्ही फिजिकली जर काम करायचं ठरवलं कुठलंही, तर एक व्यक्ती करून करून किती करणार. आणि डिजिटल मार्केटिंगमधून तुम्ही एक छोटासा व्हिडिओमधून किंवा तुमचा जो मेसेज असतो तो लोकांना जर व्यवस्थित पोहोचवला तुम्ही, तर लाखो नाही, जग तुमच्या हातात आहे. आज डिजिटल युग आहे. एक मोबाईल म्हणजे मोबाईल नसतो तो साधा, आज पूर्ण जग तुमच्या हातात आहे. तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही जाऊ शकता एका क्लिकवर. त्याच्यामुळं डिजिटल मार्केटिंग ही आज एवढी गरजेची आहे की ते त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आणि फायनान्सचं नॉलेज? फायनान्स म्हणजे असं आहे की आतापर्यंत जे आपण काम करत आलो, कमवतोय, कमवत आलेले पैसे येतात, पैसे कमवायचे आणि खर्चून टाकायचे, कमवायचे खर्चून टाकायचे. म्हणजे असंच जर करत राहिलं 60 वर्ष पण आपण पूर्ण केल्यानंतर पुन्हा आपल्याला आपण काय गव्हर्नमेंट सर्वंट नाही. बरोबर. आपण तर मग शेवटी काय तर आपल्याला ना रिटायरमेंटचं पेन्शन भेटणार ना काही. तर तुमच्याकडे आल्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की नाही, हे रिटायरमेंटचं प्लॅनिंग पण करायला पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी पण करायला पाहिजे, त्यांच्या लग्न, आपले जे फंड असतात, जे एमर्जन्सी फंड असेल, बिझनेससाठी काय वेगळं करायचंय, तुम्हाला एन्जॉय करायचंय, अशा वेगवेगळ्या गोष्टीचे फंड वेगवेगळे काढून आणि लॉंग टर्मसाठी जे आहेत, जे तुम्ही नेहमी सांगता निफ्टीमध्ये गुंतवणूक करा, तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या 5-10 वर्षात आम्ही नक्कीच आमचं उद्दिष्ट साध्य करू. व्हेरी नाईस सर, व्हेरी नाईस. आता मला जाणून घ्यायला आवडेल आणि लोकांना पण जाणून घ्यायला आवडेल की माझा जो अपकमिंग एक क्लास आहे जो डिजिटल मार्केटिंग वरती ठेवलाय आणि एक फ्री सेमिनार पण मी घेतला होता, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं सांगायचं जर झालं ना सर, तर मागच्या वेळेस मी सेमिनारला 5 दिवस अटेंड केलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढं काही नॉलेज दिलं की ज्याला म्हणतात ना की एक 5 स्टारचं जेवण, म्हणजे जे 5 स्टार हॉटेलमध्ये भेटणारं जेवण, तुम्ही एक भंडारा केला, भंडारा, एक गणपती किंवा असा एखादा छोटा मोठा कार्यक्रम असतो ना ज्याच्यात कोणी यान प्रसाद घेऊन जा, असा म्हणजे जे नॉलेज 5-5, 10-10 लाख रुपये देऊन मिळत नाही, असं तुम्ही एकदम इझी वाटून दिलं आम्हाला. आणि त्या गोष्टीचं नक्कीच आम्हाला अभिमान आहे आणि भविष्यात येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे. नक्कीच. लोकांना काय सांगाल सर त्या सेमिनार बद्दल जो 1 दिवसाचा होणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही? नक्कीच सरांचा येणारा जो सेमिनार आहे तो प्रत्येकाने अटेंड करून शक्यतो तुम्ही एकदम वही आणि पेन घेऊन जर बसले तर काही काही गोष्टी अशा असतात की त्या एकदम क्लिअर होतात तुम्हाला. आणि भविष्यात जर तुम्हाला काही फायनान्शियल म्हणजे गोल असतील तुमचे की एक 5-10 करोड 100 करोडचा असेल तरी अचीव होते, मी आजच सांगू शकतो. एक 15-20 वर्ष कंपाऊंडिंग, यस, एक 10 ते 15 वर्ष जर तुम्ही कन्सिस्टन्सी जर दिली ना, तुमचे पाहिजे ते गोल अचीव होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी विकास सर बसलेलेच आहेत. तुम्ही येणारा जो क्लास आहे नक्कीच जॉईन करायलाच पाहिजे. तर एवढंच मी नक्की सांगायचं हे करतो. येस, थँक्यू सो मच शशी सर, थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच ऑडियन्स. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी फायनान्शियली फ्री होण्यासाठी, बघा फायनान्शियली फ्री होण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट तर करत राहावीच लागते, बट तुम्हाला जर थोडं लवकर फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर बिझनेस हा करावा लागतो. आणि तो डिजिटल बिझनेस कसा करायचा याचं पण मी आता ट्रेनिंग स्टार्ट केलं. सो मला असं वाटतं की प्रत्येकानं, आणि सगळे टूल्स अवेलेबल आहेत तर आपण त्याचा फायदा का नाही घ्यायचा. जर आज एआयचा आपण एवढा यूज करू शकतो फ्रीली तर आपण का नाही करायचं, काय म्हणतात? नक्कीच करायला. ग्रेट, व्हेरी नाईस सर. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला सर. सो सगळ्यांनी एकदा लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि असेच आपण पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या लोकांना इन्व्हाइट करत राहू. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय.